श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर आता झालेली आहे सकाळ आणि तुम्हा सगळ्यांना शुभ सकाळ. तर या चहा प्याला मस्त अशी. तर आता वाजलेत 8:30 आणि आज तुम्हाला माहीत असेल मागच्या ब्लॉगमध्ये माझे काही व्हिडिओज डिलीट होऊन गेलेल्या होत्या. तर ते आता येऊ नाही शकत. तर जितके होते मी तितकी तुम्हाला दाखवायचे प्रयत्न केले त्या व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत माझा डेली ब्लॉग शेअर करणार आहे. आणि आता मी पिते आहे चहा आणि ब्रेड. तर याच्यानंतर भेटते. जी आता आंघोळ झालेली आहे. तर आता मी करणार आहे देवपूजा. तर चला करूया देवपूजा. दारासमोरचं हे निंबाचं झाड आहे. याला उधळी लागलेली आहे. तुमच्याकडे काही उपाय असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. बघा किती उधळी लागलेली आहे. वाढतच चाललेली आहे ती, बघू शकता. काही तुमच्याकडे उपाय असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आता माझी देवपूजा. आता मी जात आहे गार्डनमध्ये. मी गार्डनमध्ये नवीन नवीन प्लांट्स लावलेले आहेत. तर ते मी आता तुम्हाला दाखवणार आणि त्यांना पाणी देणार आहे. आणि आमच्या गार्डनमध्ये काही भाजीपाला आलेला आहे, जसं टमाटर वगैरे. ते मी आता तोडून आणणार आहे. तर चला. मी काही नवीन झाडाला प्लांट्स लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हे काही दिवसांनी मोठे झाल्यावर यांना आम्ही घरात ठेवूया. आता मी यांना पाणी दिलेलं आहे आणि आता आपण तिकडे जाऊया. हे 2-3 दिवस झालेला लावून. आणि आता आपण जाऊया टमाटर. असं एक छोटंसं गार्डन आहे आमचं. तुम्हाला कसं मी पहिल्या ब्लॉगमध्ये दाखवलंच होतं. तरी बघा टमाटर. खाली पण येत आहे. थांबा मी जास्त काही टमाटर नव्हते.
मस्त असं वांग आहे बघा. एक टमाटर खराब होतं. हे बघा, हे पण एक वांग निघालं. आता आपण जाऊया कोथिंबीर. ही आपली कोथिंबीर पूर्ण झालेली आहे. बघू शकतो तुम्ही तिकडे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले होते किती छोटे होते. आता बघू शकता किती मोठे झाले ते. आणि हे केळ्याचं झाड नवीन पानं यायला लागले त्याला. आणि तर कढीपत्त्याचं झाड पहिली लहान होतं आणि आता बघा किती मोठा झाला. तर चला आता जाऊया घरात. थोडंसं पाणी टाकायचं आहे, तर चला आपण थोडंसं पाणी टाकूया. काही दिवसांनी मोठे झाल्यावर आणि याला घरात ठेवूया आणि छान असं जे घरात असतात लावतात. मी घरातले कामं करणार आहे.
खिचडी बनवण्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर, टमाटर आणि कांदा. कांदा मी एक मोठा घेतलेला होता आणि 8 मी मिरच्या घेतलेल्या, थोडीशी कोथिंबीर आणि 2 टमाटर मी इथे चॉप करून घेतलेले आहेत बारीक. कुकरमध्ये आपण तेल घेऊया. त्याला चांगलं तपू देऊया. तेल तापल्यावर आपण याच्यात 1 चमच मोहरी, 1 चमच जिरा आणि अद्रक लसूणची पेस्ट. मी हमेशा कोणतीही डिश बनवते तर मी अद्रक लसूणची पेस्ट यूज करते. याला आता मिक्स करून घेऊया. आणि आता आपण याच्यात टाकूया आपली चॉप केलेली मिरची. आता याला मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यात टाकूया शेंगदाणे. हे मी 1 वाटी घेतलेली होती. हे तुम्ही तुमच्या खिचडीच्या अनुसारही घेऊ शकता. याला मिक्स करून घेऊया. मिरचीचा कच्चापणा निघायसाठी याला आपण चांगलं फ्राय करून घेऊया मिरचीला आणि शेंगदाण्यांना. आता आपण याच्यात मोठा चॉप केलेला कांदा टाकून घेऊया. कांद्याला चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत आपण याला चांगलं परतून घेऊया. कांदा आपला चांगला परतून झालेला आहे. आता आपण याच्यात टाकूया आपलं चॉप केलेलं टमाटर. आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. याला शिजू देऊया तिथपर्यंत हे सॉफ्ट ना होऊन जावं. आता आपण याच्यात मी इथे 2 चमचे तिखट टाकलेलं आहे आणि 1 चमच हळद, धने पावडर आणि इथे मी घेतलेला आहे पास्ता मसाला. 1 पॅकेट घेतलेला होता. याच्याने चव खूप छान येते. त्याला आता चांगलं मिक्स करून घेऊया. याला थोडंसं शिजून घेऊया. याच्यात आपण थोडंसं पाणी टाकून देऊया. आता मी इथे तांदूळ आणि डाळ चांगली धुवून घेतलेली आहे. मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आणि 1 वाटी डाळ घेतलेली आहे. जितकं आपण तांदूळ आणि डाळ घेतलेली आहे त्याच्या दुप्पट आपण पाणी टाकून घेऊया. आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यात टाकूया 3 चमचे मीठ. हे तुम्ही तुमच्या अनुसारही घेऊ शकता. टेस्ट अनुसार. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. वरतून मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे चॉप केलेली बारीक. याला मिक्स करून घेऊया. याला उकडी येऊ देऊया. याला उकळी आलेली आहे. आता आपण याचं झाकण लावून घेऊया आणि याची 2 शिट्टी होईपर्यंत याला राहू देऊया. आता आपली 2 शिट्टी झालेल्या आहेत. बघा किती छान मस्त कलर आलेला आहे खिचडीला. आणि आपण याच्यात थोडंसं तूप टाकून देऊया ज्याच्याने याची स्वाद खूप छान येते.
या खानदेशी मसाला खिचडी खायला. तुम्ही कधी बनवताय मग? आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कशी बनलेली. तर आता मी रेडी आहे कराटे क्लासेससाठी. तुम्ही बघू शकता मी ड्रेस घातलेला आहे. तर आता मी जाणार आहे कराटे क्लासेसला 5-10 मिनिटात. तर मग त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत भेटणार आणि मग तुम्हाला वॉकवर घेऊन जाणार आहे. तर चला भेटूया मी आल्यावर. आता वाजले आहेत 9 आणि मी आलेली होती कराटे क्लासला 7:30 वाजायला. तुम्हाला मी सांगितलेलं होतं की मी तुम्हाला कुठे बाहेर घेऊन जाणार, बट मी नाही घेऊ शकली कारण माझ्याकडे टाईम नव्हता. तर आता वाजले आहेत 9 आणि आता माझ्या मम्मीने बनवली मसाला खानदेशी खिचडी. तर या मग जेवायला. तर आता आम्ही सगळं जेवण करून घेऊया. तर हा मी ब्लॉग इथे साइन करते. अगर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.